ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. हो, पण हे उपक्लास आहे. सब डिव्हिजन किती आहे? हे क्लास आहे, तू बरोबर सांगितलं, पण सब डिव्हिजन किती आहे? किंगडम, डिव्हिजन, सब डिव्हिजन, आपण हे वाचलं होतं ना? आदम, नरेंद्र, श्रेया सांगा किती असणार सब डिव्हिजन? थॅलोफायटा म्हणजे काय? काय असतात ते तिकडे थॅलोफायटा? थोडं फीचर्स सांगा थॅलोफायटरचं. पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, करेक्ट. फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे करेक्ट. स्वयंपोषी असणाऱ्या या करेक्ट. गटाला शैवाल असे म्हणतात. शाबाश, करेक्ट. ब्रायोफायटा म्हणजे? वनस्पती सृष्टीचे उभयचर प्राणी म्हणतात, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. त्या शाबाश. बहुपेशींवर स्वयंपोषी असतात. शाबाश. टेरिडोफायटा? या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. करेक्ट. आता तुम्हाला आठवण आहे का, आपण हे वाचत होतो, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, येस मॅम. क्रिप्टोगॅम्स, फेनेरोगॅम्स. तर किंगडम प्लांट आहे, 2 भागात डिव्हिजन होत आहेत त्याचं, क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये सीड नसतं, फेनेरोगॅम्स मध्ये सीड असतं. करेक्ट? येस मॅम. तर तू जे सांगितलं श्रेया, ब्रायोफायटा, थायरोडोफायटा आणि टेरिडोफायटा हे कुठल्या भागमध्ये येतो? क्रिप्टोगॅम्स मध्ये येतो की फेनेरोगॅम्स मध्ये येतो? कुठल्या भाग मध्ये येतो? क्रिप्टोगॅम्स मध्ये येतो, फेनेरोगॅम्स मध्ये येतो? क्रिप्टोग्राम. करेक्ट. फेनेरोगॅम्सचे किती भाग असतात? 3. नाही. किती असतात सांगा? फेनेरोगॅम्सचे किती भाग असतात? 3. 2. नाही. 2 कुठले 2? 3 मॅडम. अनावृत्त बीज, आवर्त बीज. करेक्ट. नर्सिंग 3 नाही असतं फेनेरोगॅम्स मध्ये, 2 असतात, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. आणि जिम्नोस्पर्म मध्ये मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. सांगते, हा, अँजिओस्पर्म तुमचा आणि आवाज नाही जिम्नोस्पर्म येते. मध्ये. आता येते का? येस मॅम. हॅलो, मला तुमची आवाज क्लिअरली ऐकू येत आहे. हा. मला जिम्नोस्पर्म आवाज आणि अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मचे फीचर्स काय आहे? उघड्या बिया असणाऱ्या वनस्पती,
करेक्ट. बिया फळाच्या आत असणाऱ्या वनस्पती. शाबाश, करेक्ट. ज्यांचे बिया आत असतात त्यांच्या मध्ये किती भाग असतात? म्हणजे अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये किती भाग असतात? जिम्नोस्पर्म मॅडम. मध्ये किती भाग असतात? 2. कुठले 2? 2. एकबीजपत्री, द्विबीजपत्री. शाबाश, शाबाश श्रेया. तर हे होतं आमचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. दुसरं चॅप्टर कुठलं होतं? इकोसिस्टम. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. करेक्ट. इकोसिस्टम अँड फूड चेन बद्दल होतं. तर इकोसिस्टम काय असते? इकोसिस्टम म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती फॅक्टर असतात? बायोटिक, एबायोटिक. कोणाला आठवण आहे? मॅडम तुमचा आवाज आहे ना बघा. मलाच येते रे, सगळ्यांना येत आहे माझे आवाज. तुझं थोडं नेटवर्क चेक कर मला. अडकत येऊ लागलाय मॅडम तुमचा आवाज. नेटवर्क फुल आहे Yes, माझा ma'am. इकडं. आता येते का बरोबर? हो येतोय. येस मॅम, येतोय. येतोय मॅम. हा येतोय आता आवाज. आता येतोय, क्लिअरली आवाज येतो मॅडम. हो. तर मला आता सांगा, इकोसिस्टम म्हणजे काय असतात? त्याच्यामध्ये काय काय असतात? पर्यावरण मध्ये काय असतात? लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, बायोटिक, एबायोटिक. नाही तुम्हाला? आपण शिकलो होतं. श्रेया. पाठांतर कळालो. खूप कठीण जाईल बघा एक्झाम. मॅम, प्रश्न रिपीट करा. मॅडम तुमचा क्लिअरली आवाज नाही येते बघा. अरे मी काही बोलतच नाही आता, काय येणार? मॅम आवाज ब्रेक होतोय. हॅलो हॅलो. मॅडम, कितीचा क्लास चालाय? हॅलो. हॅलो. आता तुम्हाला बरोबर येते आवाज? येस हो मॅम, मॅडम, येतो मॅडम. येस.
तर मी विचारत होती तुम्हाला तुम्हाला समजत आहे का? आवाज ठीक नाही येते टीचर. हॅलो. आता पण नाही. आता पण नाही येते. नाही नाही मॅम येत. येतोय. येतोय मॅम. त्या आमच्याकडे विद्यार्थ्यांना येतोय आवाज येत मॅम. नाही आहे. नाही सांगतो. त्या विद्यार्थ्यांना आवाज येत नाही आहे. त्यांनी एकदा परत क्लास जॉईन करावा. एकदा क्लास लीव्ह करा. परत एकदा जॉईन करा. कारण मॅमचा ओके आवाज अगदी टीचर. क्लिअर आहे. ठीक आहे. तर एकदा तुम्ही लीव्ह करा, परत जॉईन करा. कारण नेटवर्क इश्यूमुळे होऊ शकतं असं, पण मॅमचा आवाज अगदी मॅम तुमचा आवाज क्लिअर नाही येत. मॅम क्लास तेच अनेकदा सांगतायत. जॉईन तुम्ही एकदा लाल बटन दाबा म्हणजे तुम्ही लिव्ह होताल आणि परत एकदा रिलिंक ओपन करून परत एकदा तुम्ही क्लासला जॉईन होऊ शकता. ओके सर. ओके सर. ओके मॅम, यू कॅन कंटिन्यू. मॅम, नम्रता मॅम, प्लीज कंटिन्यू. येस मॅम. येस. येस. एव्हरीबडी सगळ्यांनी ऐकलं होतं माझा प्रश्न काय होता म्हणून. इकोसिस्टम म्हणजे काय? तुम्हाला पाठांतर नाही आहे. तुमचे 4 चॅप्टर झाले आहे आणि तुमच्या किती चॅप्टरची रिव्हिजन झाली? मॅम सांगू? सांग. सजीव अजैविक आणि त्यांच्या सभोवताली परिसरात अजैविक घटक व जैविक घटक यास परस्परांसंबंधित तयार होणाऱ्या घटकाला परिसंस्था असे म्हणतात. करेक्ट. पण फूड चेन बघितलं होतं साखळी. हे अन्न साखळी असते. मॅम तुमचा क्लिअरली आवाज नाही येते बघा. श्रेया तुला येत आहे? बाकी सगळ्यांना सूर्यप्रकाश. येत आहे. मॅम तुमचा आवाज येत नाही. मॅम. बोलो ना मॅम. अरे तुम लोगों को आवाज बराबर नहीं आ रहा है. मैं चेक कर रही हूँ 1 मिनट. क्योंकि मेरे इधर फुल नेटवर्क दिख रहा है. कुछ प्रॉब्लम नहीं है. ओके. ओके मैम, तुम्हारा आवाज ही नहीं आ रहा है पहले से. धीरे धीरे आवाज आ रहा है मैम तुम्हारा. ट्राई करती हूँ. लास्ट ट्राई करती हूँ. वापस ज्वाइन करती हूँ छोड़ के. ओके. मॅडमच केली.
हॅलो मॅम, तुमचा आवाज येत नाही, बोला ना. हा रुपेश, महेश. हा आनंद. हॅलो, आता माझा आवाज येतोय बरोबर? हो येस मॅम, मॅम. येतोय ना तुमचा आवाज. येतोय येतोय टीचर. आता येतोय. आता होय. येतोय ना? हा, येतोय तुमचा आवाज. ओके, तर अन्न साखळी काय सांगा? मॅम मी सांगू? अन्न हो. नाकतोडा हा गवत खातो, बेडूक हा नाकतोड्याला खातो, हम्म. साप बिळाला खातो, गरुड हा सापाला खातो. करेक्ट. आणि गरुडला कोण खातो? गरुडला गरुडला विघटन मॅडम. करेक्ट. डिकम्पोजर्स खातात. तर आपल्यामध्ये जे एनर्जी ट्रान्सफर होते यामध्ये एकामेकातून, एका प्राण्यातून दुसऱ्या प्राणीत, ऑर्गॅनिझम मध्ये, तर ते एनर्जी जे ट्रान्सफर होते ते इन्क्रीज होते की रिड्यूस होते, डिक्रीज होते, वाढते की एनर्जी कमी होत जाते जसं जसं तो वर वर जात आहे? कमी होते. कमी होत शाबाश, जाते मॅडम. शाबाश, कमी होतं. आता दुसरं काय आपण शिकलो होतो टॉपिक सांगा? याच्यामध्ये दुसरं टॉपिक कुठलं होतं? कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल. का नायट्रोजन सायकल मॅडम. नायट्रोजन सायकल येतं तुला बाळा? कोणाला येते कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल? हम्म. पाठ नाही तुमचं? तुम्ही पाठ नाही करत असेल तर तुम्हाला शिकवायच काय फायदा? तुम्ही विसरताच शिकून. मला नेक्स्ट मॅम लेक्चर मी मध्ये सांगू? सगळं पाठांतर पाहिजे. ओके टीचर. ओके मॅम. तर आता आपण एक नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. ओके. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हा चॅप्टर पूर्ण कम्प्युटर बेस्ड आहे. म्हणजे कम्प्युटरचे किती उपयोग आहे, कुठले कुठले प्रकारचे पहिले कम्प्युटर होते आहे आणि आजचा कम्प्युटर कसा आहे आणि आजचा कम्प्युटरचा प्रयोग आपण कसा कसा करू शकतो. तर इकडं पहिला आहे ICT म्हणजे काय? ICTचे फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये कम्युनिकेशन डिव्हाइसेस आणि त्यांचा वापर कसं करायचं हे दाखवले जातात. इकडे जे इन्फॉर्मेशन आहे ना ते स्टोअर केलेलं जातात, इन्क्रीज केलेल्या जातात आणि फास्ट म्हणजे त्यांना काहीतरी तुम्हाला विचारायचे आहे ते खूप मिनिटात तुम्हाला सांगतो कम्प्युटरमध्ये. तर आणि हे डिव्हाइस जे आहे
तर त्याच्या डिव्हाइसतून आपण कम्युनिकेट सुद्धा करू शकतो. काय इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे इकडं तिकडं तिकडचं इकडे सुद्धा करू शकतो. जसं आपण इथे आता क्लास घेतोय ऑनलाईन, तर हे कसं शक्य आहे? कम्प्युटर्स मुले, ते इंटरनेट आहे ते त्याच्यामुळे आपलं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यामुळे ते हे शक्य आहे. तर हे सगळं कसं कसं पाठ होतं, पहिलंच कम्प्युटर कसं होतं ते आता आपण बघणार. हे टॉपिक आहे ना पूर्ण आता आपण इकडे प्रॅक्टिकल करू शकता. तुमच्या बुक मध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिल्या आहे. काहीतरी तुम्ही ट्राय करू शकता. जसं मी इकडे प्रेझेंटेशन बनवले, तुम्ही सुद्धा बुक तुमच्या स्कूलचा कम्प्युटर मध्ये प्रेझेंटेशन बनवायला ट्राय करू शकतात. तर इकडं आपण फक्त इकडं आपण आता थिअरी बघणार. हे थिअरी कसं असते ICTचे. तर हे आहे जनरेशन ऑफ कम्प्युटर्स. 5 जनरेशन ऑफ कम्प्युटर्स आहे. इकडं तुम्हाला ते इयर लिहिले आहे. आता आपल्याला 5 जनरेशन जे आहे कम्प्युटर्स ते कसं होतं, जे पहिलं कम्प्युटर होतं त्याच्यामध्ये वाल्व्स होते. वाल्व म्हणजे व्हॅक्युम ट्यूब्स. त्याच्यातून हे हे यायचं ते खूप पॉवर यूज करायचं आणि त्याच्यामुळे तो खूप गरम व्हायचा आणि बंद पडायचं. म्हणजे तुम्हाला 5 मिनिटं काम करायला पाहिजे तर त्याला ते 1 तास 2 तास पण लागणार त्या कम्प्युटर मध्ये करण्यासाठी. सेकंड होतं ट्रान्झिस्टर रिप्लेस्ड वाल्व्स. ते वाल्व्स आहे ते ट्रान्झिस्टरनी रिप्लेस केलं आणि त्याच्यामुळे ते फास्ट झालंय. त्याचा प्रक्रिया यूज करणे त्याचा फास्ट झाला. मोहिनी तुझं माईक चालू आहे बाळा, बंद करणार मोहिनी. थँक्यू. आता इंटिग्रेटेड सर्किट्स, 3rd जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड सर्किट आलं. म्हणजे ते छोटे छोटे हे असतात ना, वायरिंग असतात हे असतात, त्याच्यामुळे स्पीड ते वाढली. मायक्रो प्रोसेसर्स म्हणजे ते छोटे छोटे चिप्स आले कम्प्युटर मध्ये आणि त्याच्यामुळे ते मोर कॉम्पॅक्ट झालं, मोर रिलायबल झालं कम्प्युटर वापर करणं. विदाउट इलेक्ट्रिसिटी लाईक लॅपटॉप्स आपण वापर करू शकतो एकदा चार्ज करून. आणि आत्ताचा जनरेशन कम्प्युटर जे AI ओरिएंटेड आहे, ते कम्प्युटर्स वेगळे आहे. तुम्ही बोलणार, तुम्ही फक्त बोलायचं आणि ते काम करून टाकणार तुमचं. तर इतकं फास्ट आणि रिलायबल आहे, स्मार्ट आहे तो. तर हे कम्प्युटर कसं वर्क करतात, त्याच्यामध्ये तीन प्रकार असतात. इनपुट म्हणजे आपण कसं कमांड देतो कम्प्युटरला, म्हणजे कसं आपण आदेश देतो कम्प्युटरला काय करायचं, ते आहे माऊस आणि कीबोर्ड. त्याच्यामध्ये आपण टाईप करतो आणि कम्प्युटरला सांगतो की काय करायचं. मग आहे प्रोसेसिंग युनिट. प्रोसेसिंग युनिट मध्ये CPU होतं. CPU म्हणजे त्याच्यामध्ये मेमरी कार्ड असतो, कंट्रोल मदरबोर्ड असतात. ALU म्हणजे अर्थमॅटिक युनिट असतात. त्याच्यातून ते कॅल्क्युलेट करू शकतो कम्प्युटर. ते बायनरी वर असतात. बायनरी म्हणजे 0 आणि 1. कम्प्युटरला दुसरी कोणती भाषा नाही कळत. तुम्ही जे पण टाईप करतात ते 0 आणि 1च्या भाषामध्ये कन्वर्ट होऊन CPU मध्ये पोहोचतो आणि तिकडे ते प्रोसेस होऊन तुम्हाला आन्सर ते देतो 0 1 मध्ये. पण तो कन्वर्ट होतो शब्दातून आणि मग तुम्हाला दिसतो. आउटपुट काय आहे? आउटपुट आपलं स्क्रीन म्हणजे मॉनिटर. आता तुम्ही फोन बघतात ते आउटपुट आहे, तुम्ही जे बघू शकतात. आता प्रिंटर हे आउटपुट असतो. हे समजलं तुम्हाला. पार्ट ऑफ द कम्प्युटर्स किती पार्ट असते? मॉनिटर, CPU आणि कीबोर्ड, माऊस. हे सगळं कीबोर्ड आणि माऊस इनपुट मध्ये येतो.
सीपीयू प्रोसेसिंग मध्ये येतो आणि आउटपुट हे ते आपण आपल्या स्क्रीन असो, प्रिंटर असो, स्कॅनर असो त्याच्यामध्ये आउटपुट मध्ये येतो. समजलं? येस मॅम. आता मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्राम्स आणि डेटा. मेमरी मध्ये काय असतो? रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. याच्यामध्ये काय असतात? हे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट बिल्ड साठी असतात आणि याच्यामध्ये किती स्टोरेज आहे म्हणजे किती तुम्ही इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतात याच्या मुले त्याच्या कम्प्युटरची मेमरी असतात. म्हणजे किती मोठं इन्फॉर्मेशन 6 GB 7 GB असं स्टोअर करू शकतात. रोम, दॅट इज रीड ओनली मेमरी. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. त्याच्यामध्ये आपण फक्त ते रीड करू शकतो, आपण त्याच्यामध्ये काही बदलाव नाही करू शकतो. ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते यूज करण्यासाठी म्हणजे कम्प्युटर आणि युजर मध्ये कसं यूज करू शकतो हे आहे. म्हणजे आपला समजा आता आपण हे यूज करतो गुगल, आता हे गुगल मीट यूज करू शकतो. आता गुगल मीट कसं यूज करायचं, म्हणजे इंटरफेस कसा आहे त्याचं, ते म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे कुठे कुठलं बटन आहे, ते काय कुठला प्रयोग करतो, हे सगळं. Programs, data and information. A program is a group of command given to computer. Data is an information in its raw unprocessed form. आता प्रोग्राम म्हणजे काय? आता तुम्ही ऐकलं असणार कम्प्युटरची लँग्वेज असतात C++, C#, जावा, SQL, ओरेकल. हे सगळं कम्प्युटर लँग्वेज आहे. आपण त्याला एक पर्टिक्युलर वेनी कोड लिहायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि कम्प्युटर तो प्रोसेस करून आउटपुट देतो. म्हणजे आपण त्याच्यातून गेम बनवू शकतो, काही असले ते ऍप बनवू शकतो, म्हणजे AI सुद्धा बनवू शकतो, काही इंटरफेस आहे ते बनवू शकतात. हे सगळं जे आपण बघतो ना त्याच्या पार्टचं कोडिंग असतो कम्प्युटरमध्ये. हे असतं प्रोग्राम, डेटा आणि इन्फॉर्मेशन. दुसरा आहे कम्प्युटरचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कम्प्युटरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतात. हार्डवेअर काय असतात सांगा, तुम्हाला माहिती आहे आता हार्डवेअर काय आहे? हार्डवेअर सांगा, कोण सांगणार मला हार्डवेअर? संगणकात वापरले जाणारे सर्व इलेक्ट्रॉनिक व यांत्रिक भाग. हो, म्हणजे ते यांत्रिक भागाचं नाव सांगा. तुम्ही कम्प्युटर स्कूलमध्ये यूज केलाय का? नाही. नाही केलं? नाही मॅडम. अच्छा, आता मला सांगा तुम्ही फोन कसा यूज करतो? फोन कसा यूज करतात ते तुम्ही? तुम्ही फोन मध्ये कसं टाईप करतात? कीपॅड येतो फोन मध्ये टाईप करण्यासाठी? हा येतो मॅडम. हा, तर तसंच कम्प्युटर मध्ये पण असतात. हार्डवेअर म्हणजे जे आपण टच करू शकतात त्याला आपण म्हणतो हार्डवेअर. जसा कीबोर्ड असो, मॉनिटर असो, सीपीयू, प्रिंटर, स्कॅनर, हे सगळं हार्डवेअर असतात. आता सॉफ्टवेअर काय असतात? त्याचे आतलं चिप्स, त्या चिप मध्ये केली गेलेली कोडिंग, त्यालाच आपण सॉफ्टवेअर म्हणतात. हे समजलं? येस हो हो मॅडम. मॅडम. येस मॅम. येस मॅम. तर सॉफ्टवेअर काय करतो? Yes, आपण madam. हार्डवेअरतून इनपुट देतो आणि सॉफ्टवेअर त्याला प्रोसेस करून आपल्याला आउटपुट देतो. म्हणजे आपण विचारलं गुगलला, समजा आपण जसं कॅल्क्युलेटर यूज करतात,
कॅल्क्युलेटर मध्ये आपण टाईप करतो 2+2 आणि इज इक्वल टू घालतो. तो कॅल्क्युलेटर काय करतो 2+2 प्रोसेस करून आपल्याला आन्सर सांगतो की आन्सर 4 आहे. तसंच आपलं जे कॅल्क्युलेटर पण आहे त्याला पण आपण कम्प्युटर म्हणू शकतो, पण ते सिर्फ फक्त मॅथ्स करण्यासाठी यूज होतोय. समजलं कसं असतं कम्प्युटरचं पण? येस हो मॅम. हो हो मॅम. समजलं. आता आपल्या कम्प्युटरमध्ये कुठले कुठले टूल्स आहेत? वर्ड, MS वर्ड, MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट. हे फक्त पहिला 3 आपण बघणार. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते काय आहे? त्याच्यामध्ये पूर्ण प्लेन डॉक्युमेंट सारखं असतं, प्लेन पेज. तिकडे तुम्ही काही पण लिहू शकतात, म्हणजे स्टोरी लिहू शकतात, काही लिटरेचर आहे ते लिहू शकतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे ना, ते आपण त्याच्यासाठी यूज करतो. त्याच्यामध्ये खूप खूप वेगळे प्रकारचे असतात. तुम्ही आपला हँडरायटिंग बदलू शकता, देवगिरी मध्ये लिहू शकता, आपल्या मदर टंग मध्ये लिहू शकतात, काही डॉक्युमेंट असेल तर त्यासाठी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आपण वर्ड यूज करतो. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल काय आहे? मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे डेटा. आपल्याला खूप सारं डेटा स्टोअर करायचे, खूप सारे कॉलम्स आहे. समजा तुमची खेती आहे आणि तुमची खेती म्हणजे तुमचे 4 सीझन आहे. 4 सीझन मध्ये कुठले क्रॉप्स पिकणार आणि कोण कोण त्याच्यामध्ये काम करणार, कुठला भाग मध्ये कोण कोण काम करणार, हे सगळं लिस्ट करण्यासाठी तुम्ही एक्सेलचा वापर करू शकतो. म्हणजे किती माणसे लागणार इकडं, किती माणसे लागणार राईस मध्ये, किती माणसं लागणार गेहूच्या खेतीमध्ये, हे सगळं डिटेल्स करण्यासाठी तुम्ही एक्सेल्स करू शकतात. आणि एक्सेल मध्ये खूप पण आहे की तिकडे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही फॉर्म्युला आहे, तुमचे जे मॅथचे फॉर्म्युला आहे तिकडे ते तुम्ही वापर करू शकतात एक्सेल मध्ये. तर एक्सेल हा कामासाठी यूज होतो. एक्सेल खूप खूप गरजेचा आहे. तुम्हाला सगळ्यांना शिकायला पाहिजे एक्सेल. कुठले गेले तर कसं तुमचं कॅल्क्युलेशन करून ग्राफ बनवायचं कम्प्युटरमध्ये, हे सगळं एक्सेल मध्ये येतं. आता पॉवर पॉइंट मध्ये काय येतं? आता तुम्ही जे बघतात आहे, जे प्रेझेंटेशन बघतात, हे पॉवर पॉइंट मध्ये केलं आहे. ते जे काही डेटा तुम्ही वर्ड मध्ये एक्सेल मध्ये कलेक्ट केला ते तुम्हाला प्रेझेंट करायचंय, म्हणजे समोरच्या माणसाला दाखवायचंय. तर तुम्ही ते कॅल्क्युलेशन सगळं नाही दाखवू शकतात ना, फक्त रिझल्ट दाखवायचंय तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला पॉवर पॉइंट यूज करावा लागेल, म्हणजे प्रेझेंटेशन बनवायला लागेल. ते रिझल्ट जे आहे कॉपी करून चांगल्या पद्धतीने डेकोरेट करून प्रेझेंट तुम्ही करू शकतात. आता पीडीएफ काय असतो? एखादा डॉक्युमेंट, जसं की वर्ड डॉक्युमेंट, जसं की वर्ड डॉक्युमेंट आहे, हे दुसरं काही डॉक्युमेंट आहे, त्या तुम्हाला ते आता सील करायचंय. म्हणजे तुमचे पुस्तक, काही पुस्तक पीडीएफ मध्ये येतात, तर त्याला आपण पीडीएफ मध्ये काही चेंज करू नाही शकत. वर्ड पाठवला की समोरचा माणसं पण चेंज करू शकतात त्याच्यामध्ये, काही सेटिंग चेंज करून. पण पीडीएफ एखादा पाठवला गेला ना, तिकडचे अलाइनमेंट, जे म्हणजे वर्डचे अलाइनमेंट, आपल्याला हे पिक्चर इकडच पाहिजे, हे वर्ड त्याच्या खाली पाहिजे, हे सगळं बदलू नाही शकतात पीडीएफ मध्ये. तर पीडीएफ काही डॉक्युमेंट पाठवण्यासाठी पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून पाठवण्याचा गरजेचा आहे. आता इंटरनेट एक्सप्लोरर तर तुम्हाला माहित आहे, जसं तुम्ही गुगल यूज करतात. थोडा वर्षपूर्वी इंटरनेट एक्सप्लोरर होतं. हे आहे ऑपरेटिंग सिस्टम्स. युजर इंटरफेस कसं असतात, तर पहिलं होतं इंटरनेट एक्सप्लोरर, आता गुगल चालतो आहे. तर हे आहे नेटचं काम. हे समजलं तुम्हाला? वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, पीडीएफ. हो मॅम. हो मॅम.
हो मॅम Yes, समजलं. ma'am. आता हो इकडे मॅम. कम्प्युटर मध्ये काही काय कुठलं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे बघा. सॉफ्टवेअर फील्ड. आता मला सांगा, आता मी तुम्हाला सांगितलं ना सॉफ्टवेअर मध्ये काय काय असतं. आता मला सांगा सॉफ्टवेअर फील्ड मध्ये काय काय असू शकतो. का म्हटलं मॅडम, तुम्ही एकदा रिपीट सांगा मॅडम. आता आपण बघते कम्प्युटर मध्ये करिअर कुठलं करिअर आहे. तर एक आहे सॉफ्टवेअर फील्ड. सॉफ्टवेअर फील्ड मध्ये काय काय असतं. मी सांगितलं आहे की सॉफ्टवेअर फील्ड कसं चालतंय, सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर सॉफ्टवेअर फील्ड मध्ये काय असू शकतो. तुमचा अंदाज काय आहे. ऑपरेटिंग सिस्टीम. करेक्ट, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कम्प्युटरची लँग्वेज आहे, ज्याचं C#, C++. हे तुम्ही इंटरनेट वरून पण शिकू शकता. कुठलं क्लासेस लावायचं गरज नाही. युट्यूब मध्ये सगळं व्हिडिओ असतं. कम्प्युटर C++ कसं करायचं, फक्त तुम्हाला एक लॅपटॉप आणि किंवा कम्प्युटर पाहिजे. तर हे आहे सॉफ्टवेअर फील्ड. म्हणजे कसं तुम्ही त्याच्यामध्ये कोडिंग करू शकतात आणि न्यू इंटरफेस बनवू शकतात, न्यू प्रोडक्ट बनवू शकतात यूज करण्यासाठी. जसं इंस्टाग्राम कसं बनवलेलं आहे, सॉफ्टवेअर कोडिंग करूनच बनवलेलं आहे. त्याचा पार्टचं पूर्ण कोडिंग आहे. आपल्याला जे दिसतं ते इंटरफेस असतं. आता हार्डवेअर फील्ड काय आहे. तुम्ही जेव्हा गुगल करणार, तुम्ही बघणार की पहिलेचे कम्प्युटर होते ना, ते इतकं मोठे होते, त्यांना एक रूम लागायचं ते कम्प्युटरना. आजचे कम्प्युटर इतके कॉम्पॅक्ट झाले आहे. तुमचा फोन पण एक कम्प्युटरच आहे. आता जसं माझा लॅपटॉप हे कम्प्युटर आहे, टॅबलेट हे सगळं कम्प्युटरच आहे. तर हार्डवेअर फील्ड म्हणजे तुम्ही किती कॉम्पॅक्ट करू शकतात, कसं डिझाईन करू शकतात एखादा प्रोडक्टला, इथे येतो हार्डवेअर फील्ड मध्ये. म्हणजे तो कसं दिसतो हे येतो हार्डवेअर फील्ड मध्ये. ट्रेनिंग म्हणजे तुम्ही हे सगळं हार्डवेअर शिकवणारा, सॉफ्टवेअर शिकवणारा ट्रेनर सुद्धा बनू शकतात कम्प्युटरच्या फील्ड मध्ये. आणि मार्केटिंग म्हणजे जसं ऍपल आपला प्रोडक्ट बेचतो, जसं पोको, Xiaomi हे सगळं आपले फोन विकतात, तसे तुम्ही पण प्रोडक्ट मार्केटिंग करू शकतात. एक्सक्यूज मी. ते प्रोडक्ट तुम्ही बनवून विकू शकतात. हे सगळं करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे कम्प्युटर्स मध्ये. समजलं. येस मॅम. येस मॅम. हो मॅडम समजलं. इन्स्टिट्यूट समजलं स्पॉटलाइट, मॅडम. CDAC and PRAM. आता CDAC पुणे, सेंटर ऑफ डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कम्प्युटिंग, पुणेमध्ये सिच्युएटेड आला आहे. आणि ते इंडियाचं लीडिंग कम्प्युटर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये रिसर्च होतात, कुठला आणखीन प्रोसेस होऊ शकतात कम्प्युटरमध्ये. इंडिया फर्स्ट सुपर कम्प्युटर वॉज परम हा इंडियाचा पहिला सुपर कम्प्युटर होतं, जे बिल्ड केलेला गेला डॉक्टर विजय भाटकरचा गायडन्स मुळे. तो काय करत होता, तो 1 बिलियन कॅल्क्युलेशन एका सेकंड मध्ये करत होता. आणि ते स्पेस रिसर्च, ऑइल कुठे आहे ते शोध करणे, मेडिसिन्स मध्ये, मिट्रोलॉजी म्हणजे आपल्या लास्ट चॅप्टर मध्ये बघितलं आपण, क्लायमेट प्रिडिक्शन मध्ये, हे सगळं डिफेन्स मध्ये हे सगळं यूज करू शकतो आपण तो कम्प्युटरला. आता हे सगळं रिसर्च कुठे होतो, CDAC मध्ये, सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. ते इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज यूज फॉर रायटिंग डिफरंट इंडियन लँग्वेज स्क्रिप्ट. म्हणजे त्यांनी काय केलं, ते हे सगळं जे फॉरेन मध्ये होते ते सगळं इंग्लिश मध्ये केलं गेलेलं होतं कम्प्युटरचं. आता इंडियन स्क्रिप्ट मध्ये आपण लिहू शकतो
हे यांचा मुले लिहू शकतो. म्हणजे त्यांनी इंडियन स्क्रिप्ट आहे ते कम्प्युटरमध्ये इंट्रोड्यूस केली. हे समजलं? येस मॅम. हा मॅम समजलं. हो तर मॅम, समजलं मला. आपण आज काय काय बघितलं आहे? हा समजलं टीचर. कम्प्युटर आयसीटी काय आहे म्हणून मी फक्त एकदा रिवाइज करते. आपण आज बघितलं आहे आयसीटी काय आहे आणि किती प्रकारचे कम्प्युटर होते आणि आजचा कम्प्युटर काय करू शकतो. मग आपण बघितलं डिफरंट पार्ट्स ऑफ कम्प्युटर, इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. मग आपण बघितलं कम्प्युटरच्या आतमध्ये काय असतात, रॅम, रोम, ऑपरेटिंग सिस्टम आणि डेटा. मग आपण शिकलो हार्डवेअर काय आहे कम्प्युटरमध्ये आणि सॉफ्टवेअर काय आहे. आता सॉफ्टवेअर मध्ये हे सगळं कुठले टूल्स आहे, जसं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, एबॉट, पीडीएफ रीडर आणि इंटरनेट एक्सप्लोरर. समजलं? येस हो. मॅम. हो मॅम. यस टीचर समजलं. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मला हे रिवाइज पाहिजे आणि दुसरं 2 चॅप्टरचं पण पाठांतर पाहिजे. करेक्ट? येस. येस मॅम. ओके. येस मॅम. ओके टीचर. ओके, तुम्हाला काही डाऊट आहे इकडं? काही डाऊट आहे? आपण हे बघितलं याच्यामध्ये. तुमच्या शाळेत झाली काय ही टॉपिक झालाय तुमच्या शाळेत? नो मॅम. कुठपर्यंत झालाय? कुठपर्यंत झालाय तुमचं पोर्शन बायोचं? मॅम अजून सुरूच केलं नाही. मॅडम सुरूच केलं नाही. एकाच शाळेत आहे तुम्ही सगळं? नो मॅम. ओके, पण आता तुमच्या इकडे झालंय ना, तर मी एखादा क्लासमध्ये तुमच्या टेस्ट घेणार. तुमच्या पाठांतर मला हवं आहे. समजलं सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तुम्हाला काही नाही समजलं तर मला विचारा. ते पाठचं चॅप्टरचा पण असू दे, मला चालेल. तुम्ही विचारा मला काही नाही समजलं तर. पण तुम्ही पाठांतर करण्याच्या गरजेचं आहे. तुमच्या चांगल्यासाठीच मी बोलते. येस. हो. येस हो मॅम. मॅम. चला मग आपण नेक्स्ट वीकला भेटू. त्यापर्यंत तुम्ही आमचा अभ्यास करा तुमचं. येस मॅम. बाय, येस गुड मॅम. नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय मॅम. बाय, गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड बाय, गुड नाईट. नाईट.